मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर स्वागत करत आहे. मित्रांनो आपण आज थंबनेलहून किंवा माझ्या फोटोच्या मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कुठल्या पिकाबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो आज आपण रब्बी कांद्याबद्दल आज एक व्हिडिओ करतोय. आपण ह्याच्यापूर्वी कांद्याचे 1-2 व्हिडिओ केले होते. ॲक्च्युली कांद्याचा व्हिडिओ करायचा तर कुठं करायचा ह्याच्यावर मी खूप विचार केला आणि मग आज आपण परिंचे तालुका पुरंदर या भागात आवर्जून कांद्याचा व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहे. आणि इथं करण्याचा उद्देशच काय आहे की आज महाराष्ट्राची कांद्याची जर उत्पादकता पाहिली, पुणे जिल्हा असो किंवा इतर नाशिकमध्ये आहे, 150 बॅग म्हणजे 7.5 ते 10 टन जास्तीत जास्त उत्पादकता रब्बी कांद्याची मिळत आहे. आणि बाजारभावाबद्दल मी तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. 7 रुपयापासून ते 15 रुपये, मागच्या वर्षी थोडा लोकाला 30-35 रुपयापर्यंत, ते बी 10% लोकाला भाव मिळाला होता. आणि मग आमचं 150 जर बॅग कांदा होत असेल आणि उत्पादन खर्चच जर निघत नसेल, कारण 12-13 रुपयांनी कांदा विकला तरी उत्पादन खर्च निघत नाही, जवळपास 15 रुपये किलोच्या वरती भाव असेल तर कांदा परवडतो, असं माझं गृहीतक आहे. आणि मग माझे महाराष्ट्रातले एवढे मोठे शेतकरी, जिथं भारताच्या 37% कांदा पिकला जातो, ते सगळे लोक तोट्याची शेती करत आहेत. त्यांच्यासाठी एक आवर्जून आपण जिथं खरंच कांद्याबद्दल डोकं लावून कांद्याचं उत्पादन 350 ते 400 बॅग घेतलं जातं, हे तुम्हाला दाखवण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर रमेश तात्या, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी रमेश भुजंगराव जाधव, परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आता जसं मी म्हटलं, महाराष्ट्राची कांद्याची उत्पादकता आहे 150 ते 200 बॅग, म्हणजे 7.5 ते 10 टन इकरी निघते. तुमच्या परिसरात किती लोक काढतात पहिल्यांदाच एकदा सांगा, मग आपण पुढं बाकीचं बोलू. एकरी 350च्या प्लस बरेचसे शेतकरी कांदा उत्पादन आमच्या इथे घेतात. बरं, आणि कमीत कमी किती घेतात? तुमच्याकडे पण आहेत का 150 वाले वगैरे? 150 येत नाही, इतकं कमी नाही आमच्याकडे. बरं मित्रांनो, बघा, मॅक्सिमम किंवा जास्तीत जास्त लोक 350च्या प्लस 400पर्यंत बॅग घेत आहेत. आणि हे लोकांना खोटं वाटेल म्हणून मी त्यांच्या तोंडून तुम्हाला विचारलं. तर मला आता सांगा, आपण कांद्यामध्ये आहे, तुमचं आता किती क्षेत्र आहे कांद्यामध्ये रब्बीचं? आपण रब्बी कांद्याबद्दल सगळ्या गोष्टी बोलतोय. हां, 2.5 एकराच्या प्लस आहे, 2.5-3 एकरापर्यंत आहे. दरवर्षी एवढं क्षेत्र असतं? दरवर्षी एवढे क्षेत्र असतं. 2.5-3 एकर क्षेत्रावर कांदा करता. हो. मग ह्यापूर्वी ह्या कांद्याच्या पिकात कुठलं पीक असतंय रब्बी खरीपामध्ये? खरीपामध्ये सोयाबीन असतं अगोदर. सोयाबीन घेता आणि मग सगळं सोयाबीन. हां, सोयाबीन काढून सगळा कांदा. सोयाबीनचा चांगला बेवड पण होतो. बेवड होतो. मग रानाची सुरुवातीच्या, आता तुमचं रान कसं आहे तुम्ही जरा सांगा. राणी हे काळी भारीतली जमीन आहे. बरं, परंतु निचऱ्याची आहे. निचऱ्याची आहे. मित्रांनो, मध्यम ते हलकी जमीन सुद्धा चालती, पण मध्यम जमीन उत्कृष्ट आणि भारी असेल तर उत्पादनामध्ये नक्कीच फायदा होतो, पण त्याला निचरा पाहिजे. आणि तुमची कसं आहे, आपण आता पाहिलं तर माथ्यावर आहे. माथ्यावर आहे, त्याच्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होतो. मग आता सोयाबीनमध्ये कसं राहतं, किती क्विंटल होतं सोयाबीन? आता ह्या वर्षी 28 क्विंटल झालं 2.5 एकरमध्ये. म्हणजे तुमचे त्याच्यात सुद्धा 10+ तुम्ही उत्पादन काढताय. आणि त्याच्यामध्ये बाजरी फेकलेली होती, ती 6 क्विंटल झाली. म्हणजे 28 आणि 6 32 क्विंटल 2.5 एकरामध्ये. म्हणजे मित्रांनो बघा, त्यांची सरासरी उत्पादकता सुद्धा सोयाबीनची 25च्या वरती जाते. आणि बाजरी हे त्यांचं स्वतःला घरी खाण्यापुरतं, वानोळ्यापुरतं हे सगळं बघते. उद्देश तोच होता तुमचा, बरोबर. आता मग आपण रब्बीमध्ये कांदा ज्यावेळेस करतो त्यावेळेस कुठला वाण वापरता तुम्ही? हा पुन्हा फुरसुंगी, जो पारंपरिक अगोदरपासून जे घरातलं बियाणं आहे तेच आम्ही वापरतो. तुम्ही हे कधी बियाणं आणले हे बाहेरून विकत? 2002ला ज्या वेळेला इथं मोठा दुष्काळ पडला आणि कांदा पिकाचं किंवा त्या बियाचं संपूर्ण नष्ट झालं, हे झालं, तेव्हापासून त्यावेळेला नवीन बियाणं पिशवी आणून बी तयार घरी केलं. आता आम्ही काय म्हणतो तात्या, ऐका, 3-4 वर्षानंतर बियाणं बदललं पाहिजे. कारण हे परपरागीभवन होणारा पीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात क्रॉस पॉलिनेशन होतं. आणि आता ह्या परिंच्या भागात जरी नाही म्हटलं तरी ह्या मंडळमध्ये तुमच्या ह्या गावातच सटलवाडी परिंच्यामध्ये जवळपास 300-500 एकर कांदा आहे. आणि तुमच्या सगळ्या परिसरात 3,000 ते 4,000 एकर कांदा आहे. आणि मग ह्या कांद्याचं काय होतं आहे, कोणी खाजगी वाण आणते, कोणी फुरसंगी आणते, कोणी आणखून कुठलं तरी आणते. आणि मग त्याचं क्रॉस पॉलिनेशन किंवा परपरागी होऊन आपलं जो मूळ कांदा आहे पुन्हा फुरसंगी, त्याच्यामध्ये भेसळ येते. म्हणजे तुम्ही लावताना बरोबर लावलं होतं, पण भेसळ येते. त्यासाठी आमचं म्हणणं की 3-4 वर्षांनी बी बदलायला पाहिजे आणि पुन्हा मग आपल्याकडे 2-4 वर्ष त्याचं करायचं. आता त्याच्यात नवीन पण वाण आलेलं, त्याचा काय प्रयोग केला का तुम्ही? अजूनपर्यंत आम्ही करू. याच्यामध्ये कांदा लसूण संशोधन केंद्र जे राजकुरुंद आहे, त्याच्यात भीमा किरण आणि भीमा सुपर, त्याच्यामध्ये 2 वाण आलेले आहेत, भीमा किरण आणि भीमा शक्ती. हे जे रब्बीचे कांद्याचे वाण आहेत ना, हे उत्पादनाला आणखीन चांगले आहेत. पुढच्या वर्षी आवर्जून कांद्याचे प्लॉट बघायला जावा
आमचा उद्देश काय असतो, ज्ञानात शेतीचा उद्देशच काय आहे की शेतकरी आमचा कष्टाला कमी पडत नाही, परंतु लिहून वाचून माहिती घेऊन शेती करायचं म्हणलं की त्याची पाय लटपडते. शेती कुठं वाचून करायची असते का, कुठं बघायची काय अनुभवाने गरज आहे. practice पाहिजे. आम्ही 50 वर्ष झालं ह्याच मातीत जन्मलो, ह्याच मातीत जाणार साहेब, आम्हाला काय शिकवता, ही मानसिकता. आता हा पुन्हा फुरसंगी वाण जर विचार केला तर 40-50 वर्षापूर्वीचा आहे. आणि मग काळाच्या ओघात सगळ्याच वाणामध्ये बदल परपरागमध्ये बदल होतो. तर मी जी भीमाशक्ती जी म्हणतो ना, त्याचे ते 2 वाण आहेत, ते तुम्ही 1 किलो मिळालं तर बियाणं आणा आणि मग त्याचा प्रयोग करून तुम्हाला काय वाटतंय बघा. बर. तुम्ही बाकीचं तुम्ही सगळे क्षेत्र हेच करा, हां. पण वाणात बदल पाहिजे आणि दर 3-4 वर्षाला वाण बदलायला पाहिजे. मग ह्याचं रोप कधी टाकलं होतं? रोप 27 ऑगस्टला टाकलं होतं रोप. मित्रांनो, रमेश तात्याचं वैशिष्ट्य असे की त्यांनी मागच्या 10 वर्षापासून ह्या सगळ्या नोंदी डायरीत आहेत, त्यांच्या हातात डायरी आहे, ते आपल्याला दाखवणार आहेत. 25 वर्षापासून आहे. 25 वर्षापासून त्यांनी प्रत्येक पीक तारीख कुठले पेरलं, कोणत्या दिवशी किती काय आलं, केलं, किती काय केलं, म्हणजे खर्च किती रोजच्या झाला. नोंदी ज्या आणि खर्च आहे, उत्पादन आहे, कुणाला विकलं आणि पट्टे पण आहेत, ते आपण त्याच्यावर बोलणारच आहेत. मग रोपवाटिका कुठे केली होती आपण? आपण इथंच शेतात केली होती रोपवाटिका. बरोबर, आपण ते पाहूच. इथं रोपवाटिका केली. मग एकरासाठी किती बियाणं वापरलं तुम्ही? बी एकरासाठी आम्ही म्हणजे 3 किलो बियाणं चं रोप तयार करतो. कधी पावसामुळं वायाला जातं, कधी लागण होऊन शिल्लक पण राहतं. शिल्लक पण राहतं. हां. तसे पण तुमच्याकडे परिसरात भरपूर क्षेत्र असल्यामुळे कमी जास्त असलं तर तेच लागतं लोकांना. आपल्याला कमी पडलं तर आपण लोकांकडून घेऊ. आणि आपण अजून 25 वर्षामध्ये कधी रोप कोणाचं घेतलंच नाही. म्हणजे यांची कसला लागवड ताण- सुद्धा 15x10 किंवा थोडं स्पेसिंग जास्त वाटतंय काही ठिकाणी, पण लागवड सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहेत. तर आता आपण तिथं तुमची रोपवाटिका जी होती तिथं जाऊयात. आता इथं हे किती क्षेत्र आहे आपण जिथे रोपं टाकली होती ते? ते संपूर्ण शेत 30 गुंठ आहे. 30 आणि नाही, आपण फक्त रोपं जिथं टाकली रोपाचं होती साधारण 4 गुंठ्यापर्यंत असेल. म्हणजे एकरी 1-1.25 गुंठ्यात जरी बी टाकलं तर तेवढं पुरतंय. हो. मग त्याला काय गादी वापा वगैरे करता का तुम्ही? नाही, गादी वापा ह्याच वाफ्यातच रोप टाकलेलं होतं. आता बघा इथे त्यांनी रोप टाकलेल्या ठिकाणी गोट लावलेले आहेत आणि पुढच्या वर्षी हंगामासाठी आम्हाला जी काय कांद्याचं बी लागणार ते इथं स्वतः करतायत. बरोबर, हो. खूप छान प्लॉट आहे तुमचा. परंतु तात्या, आम्ही म्हणतो म्हणून 1 वर्ष वाण बदला. दुसरी गोष्ट, बेडवर करा. बेडवर करायला अडचण काय येते, तुम्ही का करत नाही? मशागतीला वेळ मिळत नाही. तेवढी मशागत आपल्याला, म्हणजे रान न वाळता तुम्ही आता सोयाबीन काढलं, ह्या वर्षी तर जास्त पाऊस होता, आपल्याला पाऊस उशीर होता. झाला, हां. मशागतीला वेळ मिळत नाही. आणि मग मशागतीला वेळ नाही मिळाला की आपण काय करतोय, हो. कसं तरी काहीतरी करून ते कालवून देतोय. बरोबर. हो. तर माझं म्हणणं आहे की कुठलंही पीक असू द्या, हे पीक बेडवरच आलं पाहिजे. मग तुमचं खरीपचं सोयाबीन असू द्या, रबीचा कांदा असू द्या, आणखीन तुम्ही कुठला भाजीपाला घ्या, तर बेडवर पीक आणलं तर ही जी निसर्गात आता पाणी एवढं मोठं प्रमाणात पडतंय, मध्येच पाऊस बंद होतो, खूप एकाच तासाभरात खूप पाऊस पडतो, याला जर आपल्याला शेतकऱ्याला तोंड द्यायचं असेल तर बेडवर पिकाशिवाय काय पर्याय नाही. मग ह्या बियाला काय औषध लावलं होतं का तुम्ही? घरचं बी ज्यावेळेस तुम्ही बी रोपवाटिका केली या वर्षी पहिल्यांदाच औषध चोळलेलं होतं. काय चोळलं होतं? ते लाल कलर. बरं, इमेडा म्हणजे तुमचा तो गावची लावला होता. हां. त्याच्यासोबत आपण आता काय होतंय, आपण आणि ट्रायकोडर्मा पण आम्ही वा वापरतो. मला त्याच्यावरच बोलायचं होतं. मला पाहिजे ट्रायकोडर्मा दरवर्षी वापरतो. दरवर्षी आपल्याला कृषी ट्रायकोडर्मा. खात्याकडून इथल्या बरं. मिळतं ट्रायकोडर्मा. अजून तुम्हाला सांगतो, तुमचं कुठलंही पीक असू द्या, जमिनीमध्ये रसायन सोडायचं नाही कुठलंच. फक्त रासायनिक खत सोडलं तर जमिनीमध्ये दुसरं कुठलं रसायन गेलं नाही पाहिजे. ही एक डोक्यात. नाही, सोडतच नाही हां. आम्ही. त्याच्यामध्ये मग आपल्याला हुमणी असेल, वाळवे असेल किंवा मर आहे, यासाठी आपल्याकडे ट्रायकोडर्मा आहे, मॅट्रायझम आहे, ह्या सगळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलतोच. आपलं ह्याचं एक ज्ञाना शेती म्हणून आपलं एक वेबसाईट आहे, त्या प्रत्येक वेबसाईटवर आपण जवळपास 80 पिकाचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिस, म्हणजे ते पिकाची भारतात किती लागवड होती, जगात काय होतं, इथपासून ते शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या असतात. ती वेबसाईटला आपण ज्यावेळेस व्हिडिओ करतो त्यावेळेस त्या पिकाची तुम्हाला लिंक मिळते. ती जर ओपन केली, त्याची प्रिंट काढली, त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या पिकाचे बारकावे समजून येतात. त्याचा उद्देशच एक आहे की माझ्या शेतकऱ्यांनी माहिती घेऊन तंत्रशुद्ध शेती करावी, त्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि जे खात आहे त्याला विषमुक्त किंवा कमीत कमी विष असणारं अन्न, जर रेसिड्यू फ्री म्हणतो आपण, ते मिळावं. मग आता मग किती दिवसांनी रोपवाटिकेत कसं काय तुम्ही 3-3.25 किलो बी टाकलं, बरोबर. त्याच्यानंतर मग त्याला काय खत बी दिलं? तर त्याला खत 15-15चं आत्ता म्हणजे सोयाबीन काढून ज्यावेळेला शेती तयार केली कांदा लावण्यासाठी, त्यावेळेला आपण खत टाकलं. तोपर्यंत नाही, कारण पाऊस किती दिवस लांबल काय सांगता येत नाही. रान कधी वापशावर येईल, कधी शेत तयार होईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही रोप टाकल्यापासून कुठलंच खायला वापरत नाही. किती दिवसांनी मग रोप तुमची तयार झाली लावायला?
हे बरोबर 2 महिन्याला 27 ऑगस्टला टाकलं होतं आणि 27 ऑक्टोबरला ह्याची लागण केली. बरोबर 2 महिने 55-60 दिवस घेतच रे बिया बिया. 2 महिन्यांनी लागण केली. बर. मग आता ही ज्यावेळेस रान तयार केलं जिथं आपण कांदा लावलाय आता आपण जिथं चालतोय ती होती रोपवाटिका आपली. मग ह्याला काय मशागत केली? कोणत्या ह्या शेताला ह्याला ट्रॅक्टरने फनपाळी केली. रोटर रोटर नाही मारत मी. का? खाली जमीन निबर होती. मित्रांनो ऐका, आपण आवर्जून तात्याकडे का आलोय ह्याचं उत्तर आता तुम्हाला मिळालं असेल. एक तर त्यांनी ट्रायकोडर्मा वगैरे तर सांगितलंच, म्हणजे थोडी जरी डोळसपणाने शेती करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपोआप मिळतात. रोटर म्हणजे फारच काडी कचरा आहे, जुन्या पिकाचे अवशेष आहेत. त्यावेळेस वर्षातून 2 वर्षातून एखाद्या वेळेस रोटर मारायला हरकत नाही. पण आज काय झालं आहे, वापशावर न रान येता शेतकरी रोटर मारतात. रोटरचं पातं कसं असतंय बघा तुम्ही, असं असते ते प्रत्येक वेळेस घासत नाही, ते नुसतं ठोका देतं. त्याला बरेच लोक मंडळी ठोका रोटर म्हणतात, रोटावेटर नाही ठोकावेटर. ते इतके म्हणजे 4-6 बोटाच्या खाली ती पूर्ण तळी धरते, सिमेंटनं प्लास्टर केल्यासारखं होतं. तर मित्रांनो रोटावेटरचा कमीत कमी वापर करा. आणखीन तुम्ही जरा रोटावेटरबद्दल सांगा. रोटावेटर वापरल्याने काय तोटे होतात? रोटावेटरनं जमीन निबर झाल्यामुळे काय होतं, पाणी एकतर जास्त वेळ कांद्यात साचून राहतं, ते त्याचा निचरा होत नाही. बरोबर. आणि त्या खाली निबर असल्यामुळे त्याची वल पण उडत नाही. मग ते जरी पाणी आटून गेलं तरी वापशावर लवकर येत नाही. आणि दुसऱ्या पिकाच्या मुळे आता कांद्याच्या पण मुळे खाली जात नाही. पोकळपणा त्याला राहत नाही, जमिनीला निचरा राहत नाही, जमीन कॉम्पॅक्ट होती, पाणी साठून राहतं, रानाच्या बाहेर पाणी निघत नाही, निचरा होत नाही. मग आता ज्यावेळेस आपण रान तयार केलं त्यावेळेस मग ह्याला बेसल डोस काय दिला कांद्याला? म्हणजे रान तयार केलं ना, आता लागण झाल्यानंतर 15 दिवसांनी आपण पहिलं पाणी देतो. त्यावेळेला एक 15 सुपला त्याच्या 2 बॅगा ह्याला टाकल्या. म्हणजे एकरी 2 बॅग. ह्याला हे समजा 30 गुंठ आहे ना, ह्याला 2 बॅगा त्याच्या. आणि त्याच्यानंतर डीएपी म्हणून जे DNPG हे DNPG बर संजीवनी आहे. ही 1 बॅग टाकली. प्रत्येक शेताला 1 बॅग वापरली. बर मित्रांनो 15-30 गुंठ्याला 2 बॅग वापरल्यात. आता तात्या माझं काय म्हणणं आहे का, आम्ही काय म्हणतो सांगतो तुम्हाला. आमचं म्हणणं की 40-20-20 म्हणजे 20-20-20 नत्र स्फुरत पालाश पेरताना कांद्याला द्यावं किंवा लागवड करताना. काय लागवड करताना का द्यायचं? आता तुमची तर इतकी माहिती म्हणजे माहिती तुम्हाला शेतीची सगळी, पेरताना काय द्यायचं? नत्र पाण्यात विरघळल्या युरिया तुम्हाला पिकाला लागू होतो. आणि स्फुरदन पालाश स्फुरद तुम्ही ज्यावेळेस टाकता रानाला त्यावेळेस 25 दिवसानंतर चालू होतो, ऐका. आणि पालाश हा 40-45 दिवसानंतर रानाला लागू होतो पिकाला. म्हणून आम्ही काय म्हणतो, सोयाबीन असू द्या नाही तर तुमचं ही पीक असू द्या, पहिला बेसल डोस लागवडीच्या अगोदर गेला पाहिजे. काय होतं माहिती का, लागवडीला आम्ही पहिलं खत वापरायचो, कुठलं जे मिळेल ते असेल ते. पण मजूर लोक जे आहेत म्हणजे लावणाऱ्या महिला, त्यांच्या पायांना त्रास व्हायला लागला. प्रत्येकाच्या शेतात कुणी कोंबड खत टाकतं, कुणी सुकला कुठला टाकतो. आणि दिवस मग पाण्यात त्यांच्यामुळे पायांना चिकल्या होणं. नाही तरी सुद्धा आता विचार करा, आपण तुम्ही 15-15च्या 2 बॅग टाकल्या म्हणजे 50 किलो आणि 100 किलो 100 किलो 33 गुंठ्यात 1 एकरमध्ये 1 फुटाची जर माती घेतली, अतुल 1 एकर क्षेत्रामध्ये 1 फुटाची जर खोलीची माती घेतली तर ती होती 2184 काहीतरी मेट्रिक टन. किती? 2184,000 मेट्रिक टन असं काहीतरी आहे, मी तुम्हाला नंतर बघून सांगेल. मग तेवढ्यामध्ये आपलं 100 किलो किती जाणार आहे? तुम्ही कोंबडी खतचं होऊ शकतं, ताजं कोंबडी खत असेल. काय असते आपण आपल्या पद्धतीने पिकाला बघतो, पिकाला काय पाहिजे. आणि तुम्ही जी देता ना, आता तुम्ही मला ते सुद्धा सांगितलं काहीतरी सेंद्रिय जैविक देता, त्याच्यामध्ये काय आहे, त्याचा माझ्या पिकाला उपयोग आहे का, आणि ह्या अवस्थेत देणं गरज आहे का, हे आमचा शेतकरी आज तुम्ही इतकं उत्पादन सुद्धा काढताना तुम्ही जी शेतातनं बाहेरनं विकत आणून टाकता ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकावे त्याची माहिती पाहिजेत. आणि ते माहिती घेतले तर आपला खर्च कमी होतो. मग त्याच्यानंतर तुम्ही, माझं म्हणणं की बेसल डोस द्यायला पाहिजे. आता पुन्हा मग तणनाशक किंवा खुरपणी करता. तणनाशक आपण वापरतच नाही. कशामुळे वापरत नाही? मुळात आपण सोयाबीनच्याच खरीप हंगामात आहे ना, जमीन जेवढी स्वच्छ ठेवता येईल तेवढी स्वच्छ ठेवलेलीच असते. त्यामुळं कांद्यामध्ये शक्यतो अतिशय कमी प्रमाणात गवत उगवतं.
आणि मग तणनाशकाने थोडासा तरी साईड इफेक्ट कांद्याला होतोच. 15 दिवस रिवर्स कांदा जातो हा. आणि त्याच्यामुळे आपण तणनाशक वापरतो नाही. आणि त्या पैशात आपली खुरपणी होऊन जाते. चांगलं आहे, तुम्ही तणनाशक वापरत नाही ते चांगलंच आहे, परंतु सगळ्या शेतकऱ्याला शक्य सगळ्यांना होणार जमणार नाही. नाही. जमणार नाही, कारण तेवढी माणसाच्या उपलब्धता, मजुरी घेत. आता मला सांगा, रोपवाटिकेतनं ज्यावेळेस रोपं उपटून लावली त्यावेळेस इथं किती खर्च झाला रोप नुसतं लावायला, कांदा लावायला? आता हे रान तयार करायला पहिले गेले ट्रॅक्टर मेहनतीला गेले 1,500 रुपये. त्याच्यानंतर वाफ हे जे ओढणी केली त्याला 300 रुपये एक पान, म्हणजे 2 गुंठ्याला 300 रुपये असं ते 10,000 रुपये लागणीला गेले. 10 नाही, 10 पेक्षा 10 तर 10,000 रुपये एकर तर लागण फक्त. आणि हे 16,000 रुपये एकर लागण आणि वाफे ओढणी आणि ते 3,000 ट्रॅक्टरचे, म्हणजे 20,000, म्हणजे 16 आणि 3 19 गडी रोप उपटणारी माणसं ती वेगळं, म्हणजे जवळजवळ 22-23 हजारापर्यंत एकरी नुसता लागणीपर्यंत खर्च येतो रोप स्वतःचा असून. आणि रोपाचे पैसे धरले नाही, रोपाचे बियाचे पैसे पैसे धरले नाही, त्याला झट जोम झालेली धरलेली नाही, ह्याच्यातलं खत धरलेलं नाही. आता मला सांगा, त्याच्यानंतर पुढं काय कांद्यासाठी काय काय करता तुम्ही? आता समजा तुम्ही खुरपून घेतलं, पुन्हा खत काय काय देता? आता दुसरा डोस देताना 10-26. बरं, किती देता एकरी? त्या 2 बॅगा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढं काय नाही, मग पुढं फक्त मग आता वातावरण जसं बदललं तसं फवारणी. फवारण्याला काय काय वापरता? फवारणी त्याला 2च आहेत, एक तर फक्त टाक्या, म्हणजे आपण जो तुडतुडे म्हणतो, करप्या झाला त्याच्यानंतर करपा येतो. ह्या पोग्यामध्ये जो मावा होतो पिवळा, त्याच्यावरच काय जशी परिस्थिती असेल तसं मग ते बाजारात औषध आणायचं. मग त्याच्यावर कुठलं स्वस्त आहे, कुठलं महाग आहे, का दुकानदार देईल ती? ना आपल्या ह्याने आपण पहिल्यांदा आता 2-4 दिवसांमध्ये एक हलकीशी फवारणी घेणार आहे. बरोबर. कारण आता हे वातावरण आठवडाभर खराब होतं आणि पुढे जर बिघडलं वातावरण तर फवारणी, नाही तर मग नाही शक्यतो. मित्रांनो, पहिल्या सुरुवातीला प्रतिबंधात्मक लिंबोळी अर्काची सुद्धा फवारणी घेऊ शकता काहीच नसताना. त्याच्यानंतर एखादी क्लोरोसायपर सारखी किंवा प्रोपेनोपॉस सायपर किंवा क्लोरो अशा जर साधी फवारणी घेतली आणि शेवटी तुमच्या आवडीची जी महागाची औषध तुम्ही घ्या, पण पहिले 1-2 एखादी लिंबोळी घ्या, एखादी साधी फवारणी घ्या आणि मग पुन्हा वातावरण बिघडलं आणि चांगली थंडी असली तर तशी गरज नाही. बरोबर, गेल्या वर्षी अजिबात फवारणी नव्हती. मग आणि दुसरा एक मुद्दा होता की 7.5 दिवसानंतर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत देऊ नये, हा एक मुद्दा आहे. 2 महिन्याच्या पुढे देतच नाही. जवळपास 4 बॅग मंडळी ही 15-15च्या 2 बॅग आणि 10-26च्या 2 बॅग वापरतात महिन्याच्या अंतराने, आणि लागवडनंतर 15 दिवसांनी पहिले आणि नंतर महिन्याभराने. बरोबर. आता मग कांदा किती दिवसांनी काढायला येतो? कांदा 4 महिन्यात 4 महिन्यात येतो. बरोबर. 120-125 दिवस. त्याच्या अगोदर पाणी बिधी बंद करणं काय कसं? पाणी कांदा काढणीच्या अगोदर 3 आठवडे, म्हणजे 3.25 महिन्याचा कांदा असताना शेवटचं पाणी. आणि मग त्याच्यावर एखादी काही शेवट फवारणी घेता का? नाही, काय नाही. ते त्याचा उद्देश काय आहे? घेतात ना, रस उतरण्याचे, लिओसिन वाढ थांबवणं, ते कुठलीच उन्हाळी कांद्याला गरज नाही त्याची, कधीच घेतली नाही. घेऊ पण नका. एखाद्या वेळेस खरीप कांद्यामध्ये माना पडत नाहीत म्हणून तुम्ही वाढरोधक वापरलं तर काय हरकत नाही, पण उन्हाळी कांद्याला गरज पडत. पण दुसरी एक फवारणी घेणं आवश्यक आहे. कशासाठी सांगतो, आपण हा कांदा बहुतेक वेळा 6 महिने 8 महिने सांभाळला जातो, 4 महिने. भले तुम्ही नाही, तुमच्याकडे चाळा तुम्ही नंतर एखादा व्यापारी घेतो तो साठवून ठेवतो. साठवणीमध्ये काजळी येऊ नये म्हणून साधं कुठलंही एक बुरशीनाशक स्वस्तातलं 15 दिवस अगोदर मारावं, असं आमचं म्हणणं आहे. कारण काय, शेवटी आपल्याला पैसे झाले, व्यापाऱ्याला पैसे झाले तर आपल्यालाही भाव मिळणार आहे. दोघं समाधानी असलं तर आपलं दोघांचं बरं चालणार आहे. तर तशी एखादी फवारणी करून बघा यावर्षी. आता मला तुमची वैशिष्ट्यपूर्ण कांद्या शेतीबद्दल तुम्ही 3 पत्ती वगैरे जे सांगत होता ते जरा सांगा. हे आपण पुन्हा फुरसुंगीचं पहिल्यांदा ज्या वेळेला बी आणलं ना, त्यावेळेला तर आपल्याला त्याच्याबद्दल काय माहित नव्हतं, म्हणजे कसं आहे कसा नाही. पण ज्या वेळेला पहिल्यांदा ते बियाणं तयार करून आपण कांदा मार्केटला नेला त्यावेळेला आपल्याला समजलं की ह्याला 3 पत्री आहेत. 3 पत्ती कांदा आहे. काढताना शेतकऱ्याच्या शेतातच 1 पत्री निघूनच जाते, काढताना निघतोच. आणि ट्रॅव्हलिंग करताना बॅग ज्या वेळेला एकमेकाला घासतात त्यावेळेला तिथं गेल्यानंतर एक निघते, पण तिथं उघडा कधी कांदा पडत नाही आपला शेवटपर्यंत उघडा. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही कापता 15-3 आठवडे पाणी बंद करता, मग कसं करता येतं? उपटून ह्याची पात त्याच्यावर तसं काय ऊन सावली? रोजच्या रोज उपटायचं लगेच काढायचं, काटून घ्यायचं. उन्हात काय वाळवत नाही? नाही, उन्हात नाही वाळवत. ते आरण बिरण
आयरन लावतो की. आयरन लावतो. आयरन बाजार असतील तर लगेच 4-2 दिवसात लगेच भरून पाठवतो. जर बाजारच कमी असतील किंवा आपल्याला वाट बघायची असेल तर 10-15 दिवस आपण आयरन लावून झाकून ठेवतो पातीने कांदा. आणि पावसाच्या आधी बहुतेक विकून पावसाच्या आधी म्हणजे मार्च मध्ये जातो जवळजवळ 100% मार्च. मग त्याला काढताना काय त्याची मान पिळून 3 ते 5 सेंटीमीटर ठेवता का काय? नाही तसं काय नाही. आमचं म्हणणं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही आता ह्या अशा लाईनी आहेत, इकडची पात उपटायची अशी टाकायची, तिकडची इकडे टाकायची, म्हणजे कांदा झाकायचा पातीनं, म्हणजे अल्टरनेट. आणि 4-5 दिवस तसाच वाळू द्यायचा, पुन्हा काटायचा आणि मग आयरन लावायची. असं म्हणजे मजुरांची तेवढी उपलब्ध आहे. पण तसं त्याच्यामुळे क्वालिटी वाढते. काय माहिती आहे का, हा कांदा आपण साठवून ठेवतो मेजर. ह्यातला जवळपास 60% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये रब्बी कांद्याचं आहे. त्यातलं 40-45% क्षेत्रावरचा कांदा हा साठवणुकीसाठी जातो. आणि तो पुढं तुम्ही जेवढी कांद्याची रानात जास्त काळजी घेईल शेतकरी, तेवढा कांदा पुढं चाळीत चांगला साठतो. म्हणून आपल्याला सुरुवातीला खताचा डोस देणं असेल, 60 दिवसानंतर खत देणं न असेल, कांद्याची मान पिळून 4 दिवस आधी वाळून घ्यायचा पातीच्या सावलीने, पुन्हा आयरन लावायची, एखादी फवारणी करायची. असं केलं तर तुमचा कांदा मात्र 6 महिने आरामशीर साठतो. आणि साठवणुकीमध्ये सुद्धा जी 25-30% लॉसेस होते ते 15%च्या आसपास होतात. ही एकंदर असं. आता आपण खर्च जर काढला तर मगाशी 30,000पर्यंत गेलतो, त्याच्यानंतर 2 फवारण्या आणि काढण्याचा खर्च किती धरायचा त्याच्यात, एकंदर एकरी खर्च किती होतो फार बारीक बघण्यापेक्षा? तरी 80,000च्या आसपास जातो एकरी. हां. आणि मग एकरातनं कांदा निघतो किती? एकरातनं तर 350च्या प्लस, कमी जास्त होईल पण 350 प्लस असणार. 350 म्हणजे किती झाला एकरात? 17.5. 17.5 टन. 15,000 17.5 पेक्षा जास्तच निघतो. मित्रांनो, आवर्जून येण्याचा उद्देशच तो होता की ही मंडळी 350 ते 400 पिशव्या म्हणजे 20 टनाच्या आसपास दरवर्षी कांद्याचं उत्पादन घेतात. तरी आज जर आपण चर्चेत पाहिलं असेल तरी फार आणखीन तंत्रज्ञानाचा अवलंब तितकासा जसा शास्त्राप्रमाणे आणि पिकाप्रमाणे पाहिजे तेवढा होत नाही. आज अमेरिकेची सगळ्यात जास्त उत्पादकता आहे जी 42 टन हेक्टरी आहे, म्हणजे एकरी 17 टनच येते, जी की आमचा आजचा शेतकरी इथं परिंचेचा सटलवाडीचा शेतकरी अमेरिकेपेक्षा जास्त 1.5 उत्पादन घेत आहे. असं एकंदर कांद्याचं अर्थशास्त्र आहे. आता मग 350चा असतो आणि मग बाजार काय राहतो त्यावेळेस? आता बाजाराबद्दल बोलणं म्हणजे फार स्फोटक परिस्थिती. कमी जास्त तर होतातच, दर म्हणजे असतातच. शक्यतो कमी गेल्या वर्षीच फक्त जास्त गावला बाजार. मग तुम्ही साठवणुकीसाठी वगैरे काय काय? साठवणूक आपल्याकडे इकडं वरच्या बाजूचा जो पाऊस असतो मान्सूनचा, तो बारीक स्वरूपात जास्त दिवस असतो. त्यामुळं इथं आता 2-3 आमच्या इथं चाळी आहेत, पण त्याचा पण उपयोग नाही. म्हणजे त्यांनी 1 वर्ष ठेवला आणि बघितली परिस्थिती, कांदा टिकत नाही इथं. बरोबर. मित्रांनो, हा थोडा रिमझिम पावसाचा 1200 mm पाऊस होतो, पण कायम बारीक वसारे येत राहतात. त्यामुळे इकडं ही मंडळी रब्बीचा जरी कांदा असला ते साठवण्याच्या भानगडीत न पडता मेजर मंडळी हैदराबादला मार्केटला पाठवतात. बरोबर, बेंगलोर सॉरी. ही सगळी मंडळी आपण कोविडमध्ये सुद्धा काही शेतकऱ्याला विशेष पास देऊन सुद्धा आपण बेंगलोरला गाड्याला परमिट दिले होते. तर अशी एकंदर आमचे कांद्याच्या परिसरातली कांद्याची शेती आहे. मग किती पैसे होतात आणि खर्च 80,000 म्हणले एकरी, मग पैसे किती धरायचे? 4.5 ते 5 रुपये पर किलो खर्च. पट्ट्या आहेत ना, पट्ट्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हीच सांगा आता मागच्या वर्षी तुम्हाला एवढ्या क्षेत्रातनं केवढ्याला कांदा विकला आणि कांद्याचे किती पैसे झाले? या पुढं पट्ट्या मी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला पट्ट्या टाकणारच आहे मी. तरीसुद्धा ते काय म्हणतायत त्यांनी मागच्या 25 वर्षापासूनचं सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. आता ही एक पट्टी आहे, रमेश जाधव परिंचे. मित्रांनो बघा, 3,69,000 261 बॅगचे 16 रुपयाने गेलेला आहे. बरोबर. अजून ही दुसरी पट्टी बघा, त्यांचं रमेश जाधव परिंचे 1,91,151 बॅगचे. त्याच्यानंतर ही महेश यादव परिंचे, महेश जाधव ही 150 बॅग आहे, ती 2,16,000 म्हणजे. आणि हे आपण तुम्हाला ह्याचे 2,16,000 ह्या शेतातले त्यांच्याकडं तुम्ही डायरीतले जरा नोंदी दाखवा, काय काय लिहिलं आता ह्या वर्षीचे तरी दाखवा किंवा मागची. हे राहू द्या बाजूला. शेती असं शास्त्र आहे. आणि हे बघा 2013-14चा हिशोब हे बघा, 13-14 मध्ये काकर करणे 170 रुपये होता, म्हणजे 500 रुपये तास. नांगरट 400 रुपये तास होती. हे सगळं म्हणजे हिशोब सगळा आहे. काय काय शेतात काय काय आपण करतो, वाफ काढणी ओढणी 600 रुपयामध्ये वाफ ओढून झाली 15 पान म्हणजे 30 गुंठ्याची. आता पुढचं दाखवा या वर्षीचं. डायरी फाटत आली
हे बघा 24-25च्या नोंदी येत आहेत, 24-25च्या नोंदी येत आहेत. नांगरट कुणाकडून केली कुणाकडून केली ते काय सुद्धा आहे. सगळं, हां. या वर्षीचं ह्या वर्षीचं ह्या शेताचं आहे. हे बघा 2.5 तास नांगरट झाली 2250 रुपये. असं आता हे लागण किती केली 5-11-24 15 पांड 450 प्रमाणे 6750. 30 गुंठ्याला. आणि ती रोप उपटून आणायला महादूला वेगळे पण. ते सगळं वेगवेगळं गाड्याचे पैसे हां. काय असेल ते 24-25चं आहे मागचं. म्हणूनच आपण रमेश तात्याकडे आवर्जून आलो होतो. हेच सांगायचं होतं की परिंचे भागातले लोक 350 पिशवी एका एकरमधून कांद्याचे कसे काढतात आणि त्याला काहीतरी शास्त्रीय बेस आहे. तरीसुद्धा तात्या आपण शेवटी पुन्हा तुम्हाला सुद्धा आमच्या काही म्हणजे प्रेमाचा सल्ला आहे असा की वाण थोडा बदला, बेडवर पीक करा, कांद्याला बेसल डोस द्या. सुरुवातीला 60 दिवसानंतर खत देऊ नका. जे काय द्यायचं ते एक बेसल आणि 1 महिन्यानी, बरोबर. तणनाशक मारलं तर एक वेळेस तणनाशक मारू शकता. त्याच्या पुढं जाऊन आपण कांद्याला 15-3 आठवडं महिनाभर अगोदर तुमच्या रानाप्रमाणे पाणी बंद करा. कांदा काढताना 3 ते 5 सेंटीमीटर एक तर उन्हात 4-5 दिवस वाळू द्या. 3 ते 5 सेंटीमीटर मान ठेवायची आणि पिळून कापायची. पिळल्यामुळं काय होते तो लॉक होऊन जाते आणि वरनं बुरशी येत नाही. आणि मग पुन्हा 8-15 दिवस वाळवा चांगला असा कांदा करा. 100% मी सांगतो हा कांदासुद्धा चाळीमध्ये आपला 6 महिन्याच्या वरती राहील. आणि त्याच्यामुळं तुम्ही जरी चाळीत ठेवत नसला पण जरी एखाद्या व्यापाऱ्याला माहीत असेल की ह्यांचा कांदा एकदम चांगला आहे तर तुम्हाला 2 रुपये जास्त मिळतील. अजून काय सांगायचं की तुम्हाला सांगा. शेतकऱ्यांना काय तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर? शेतकऱ्याला सल्ला असा आहे की तुम्ही कमी खर्चामध्ये जेवढं जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करताल तेवढं तुम्ही फायद्यामध्ये राहताल. जर तुमचा खर्च वाढला आणि उत्पादन जर पिकामध्ये कमी निघालं आणि बाजार जर नाही मिळाला तर ती शेती लॉसमध्ये जाते. बरोबर. त्यासाठी म्हणूनच आमचा आग्रह असतो की तुम्ही ज्ञानाची शेती करा. नुसता हा व्हिडिओ नका बघू, त्यांच्या पावत्या बघा. मी सोबत ह्या डिस्क्रिप्शनमध्ये जी कांद्याची PDF देतोय ती वाचून घ्या. 1दा नाही, 2दा नाही, 3दा. तात्या तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि अतुल तू सुद्धा आम्हाला सकाळपासून वेळ दिला त्याबद्दल मी ज्ञाना शेतीच्या वतीने आपल्या सगळ्यांचा धन्यवाद मानतो. नमस्कार.